सुरुवात केली? प्रभाग क्रमांक वाडा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 12ची निवडणूक कोर्टाच्या काही निर्णयामुळे स्थगित झाली होती आणि ती 20 डिसेंबर रोजी होत आहे। या ठिकाणी आपण उभे आहोत। प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी विद्यमान नगरसेविका ज्या आहेत सपाटे मॅडम त्या या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पाटील हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत। मात्र या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी गटारची अवस्था बघा। 5 वर्ष म्हणजे त्यांना एकूण 7 वर्षाचा कार्यकाल मिळाला। 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शून्य प्रकारचं काम केलेलं आहे आणि जे पण काम झालं आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघा, या ठिकाणी गटार उघडी आहे। मात्र त्यांचा दावा आहे की आम्ही या वार्ड क्रमांक 12मध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली। अशी जर कामं त्यांनी केली असती तर त्यांनी उत्स्फूर्तपणे इथल्या मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला असता। मात्र आज घडीला मतदार त्यांना झिडकारताना दिसतात। हे एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ही गटार जी आहे ती पूर्णपणे उघडी दिसते। या ठिकाणी तुम्ही कुठेही बघा, प्रभाग क्रमांक 12मध्ये एकही धड गटार नाही, एकही धड रस्ता नाही। करोडोचा निधी जो आहे तो या ठिकाणी वाया गेल्याचं दिसतंय। तरी यांचा प्रबळ दावा आहे की आम्ही कामं केलेले आहेत। कामं केली असतील ते दिसायला पाहिजेत। या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता आणि हा दावा यांचा अत्यंत फोल आहे। या ठिकाणी आपण बघतोय त्या ज्या काँग्रेस पक्षाकडून त्या लढतायत त्या काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जे आहेत त्यांची इथे बिल्डिंग दिसते, त्यांचे गटार बघा, त्यांची बिल्डिंग बघा। या ठिकाणी 2 वाहनं आल्यानंतर या ठिकाणी टर्न येत नाही अशी अवस्था आहे आणि अशा प्रकारचं काम करण्यासाठी तुमची बिल्डर लॉबी पोचण्यासाठी, तुमची ठेकेदारी पोचण्यासाठी तुम्हाला जर या ठिकाणी नगरसेवक व्हायचं असेल ते अत्यंत चुकीचं आहे। इथले मतदार हे कधी सहन करणार नाहीत। शहरामध्ये सर्वात मागास जर प्रभाग असेल तो हा 12 आहे। संपूर्ण वाड्यामध्ये आपण चित्र बघतोय, बऱ्यापैकी कामं झाली। सन्माननीय या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री असतील दोन्ही, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचा निधी आला आणि मात्र या प्रभाग 12मध्ये अतिशय निकृष्ट कामांचा जो दर्जा आहे तो आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी रस्ता दिसतोय शिवाजीनगर शास्त्रीनगर जोडणारा, अत्यंत निकृष्ट रस्ता आहे। त्याचप्रमाणे साईड पट्टी अतिशय खराब आहे। मात्र ठेकेदारी पोचण्यासाठी, इथल्या बिल्डरशाहीला पोचण्यासाठी यांना नगरसेवक पद पाहिजे असा आमचा ठाम आरोप या ठिकाणी। प्रभाग 12मध्ये विकासाचे मुद्दे कुठले असतात? पुष्कळ मुद्दे आहेत। आमच्या प्रफुल्ल पाटील हे सांगतीलच तुम्हाला काय काय मुद्दे आहेत आणि ही जी घाण केलेली आहे ती आम्हाला सुधारवायची। त्याकरता आम्हाला प्रफुल्ल पाटील यांना मदत करायची, मतदार त्यांना प्रतिसाद देतील। अशा अपूर्ण कामं आहेत, रस्ते निकृष्ट आहेत, ही सर्व कामं आम्हाला करायची आहेत। संपूर्ण प्रभागामध्ये आपण फिराल तर अनेक ठिकाणी गटारीची रस्त्याची कामं अपूर्ण आहेत। ती होण्यासाठी प्रफुल्ल पाटील यांच्यासारखा अभ्यासू उच्च शिक्षित उमेदवार आवश्यक आहे। या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो। मध्ये प्रफुल्ल पाटील हे आमचे उमेदवार आहेत। आता आपण एवढ्यातच बघितलं का ह्या गटार आणि रस्त्यांची दुरावस्था ह्या जर सुधारायचं असेल तर आपल्याला चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजेत, कारण ते त्यांनी काम केलं पाहिजेत। आता बघाल तर आपण 5 वर्ष फुटून गेले, त्याच्यानंतर आपण हे रस्ते जरी झाले ते रस्ते नंतर झाले, ज्यावेळेस बॉडी गेल्यानंतर हे रस्ते झालेत आणि तेही चांगले झाले नाही। त्यासाठी आम्ही हे उमेदवार दिलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीने काम करते। मतदारांना का आव्हान? आमचे तालुका अध्यक्ष आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत रोहिणीताई यांनी सगळ्या व्यवस्थेविषयी तुम्हाला सगळी माहिती दिली की इथे काय व्यवस्था आहे, रस्त्यांची काय दैनावस्था आहे, गटारींची काय दैनावस्था आहे। ह्या येत्या 5 वर्षात सुजलाम सुफलाम हा वॉर्ड मला करायचा आहे। इथे गार्डन्स असतील, इथे व्यायामशाळा असतील, इथे समाज मंदिर असतील, अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत या मला माझ्या ह्या नगरामध्ये करायच्या आहेत। शिवसेना राष्ट्रवादी युतीचा, शिवसेना राष्ट्रवादी युतीचा। प्रफुल्ल पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रफुल्ल पाटील आगे बढ़ो।